रामकृष्णारी सर्वांना. सर्वप्रथम माऊलींच्या समाधीचे स्मरण करूया. आजच्या दिवसाची सुरुवात माऊलींच्या समाधीचे स्मरण झाल्यानंतर आज दिवस 6 जून शनिवार. आजच्या माऊलींच्या सेवेला आज आपण सुरुवात करूया. काल आपण 334 ओळींपर्यंत वाचन करत आलो होतो. आज आपण तिथून पुढच्या माऊलींच्या ओव्या वाचूया आणि 21 श्लोक 90 अध्यायातील 21 श्लोकांचं आपण वाचन केलं होतं. आता 22व्या श्लोकापासून आजच्या सेवेला सुरुवात करूया. तत्पूर्वी गणेश वंदना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी. श्लोक 22. अनन्याच्चित्तदयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. वै सर्वभावेसि योखिते जे ओपिले मज चित्ते जैसे गर्भगोळोद्यमाते कोणाही नेने. तैसा मी वाचुनी काही आणिक गोमटीचे नाही मजचे नाम पाही जिने या ठेविले. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासिते तया ते मीची सेवी. ते एकवटी निजे क्षणी अनुसरले गा माझी आवाहनी तेव्हा चितयाचे चिंतवनी मजची पडली. मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघवे. जैशी अजात पक्षाचे निजीवे पक्षिणी जिये आपुली तहान भूक नेणे ताण यानिके ते माऊलीसीचे करणे. पै अनुसरले जे मज प्राणे तयाचे न काही सेनीही न लजे मी तया माझी या सायुज्याची साण. परी तेची पुरवी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. ऐसा मनी जो जो धरिती भाव तो तो पुढा पुढा लागे तया देव. आणि दिदलियाचा निर्वाह तोही मीची करी. हा योग क्षेम आघवा तयांचा मजची पडिला पांडवा. जयांची या सर्व भावा आश्रय मी. ए अप्यन देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ते अपि मामेव कौन्तेय यज्जन्त विधिपूर्वकम्. आता आणि काही संप्रदाय परिमाते नदी समावाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिती तेही कीर मातेची होय का जे हे आघवे मीची आहे. परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे. पाहे पा शाखा पल्लव वृक्षांचे हे काय नवती एकाची बीजाचे. परी पाणी घेणे मुळाचे ते मुळाचे घापे का 10 ही इंद्रिय आदी इथे एकाची देहीची होती. आणि इही सेविले विपयोजाती एकाची ठाया. तरी करोनी रससोय वरवी कानी केवी भरावी फुलो जाणवणी बांधावी डोळा घेवी. तेथ रस दो मुखेची सेवावा परिमळी तो घराणेचे घ्यावा. तैसा मी तो यजावा मीची म्हणून. हे रमाते नेनोनी भजन हे वायाचे गा ज्ञान म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातच्छवन्ति ते. एरवी पाहे पंडुसुता या यज्ञोपहारा समजता मी वाचूनी भोगता कौनु आहे. मी सकळा यज्ञांचा आदी आणि यजना या मीची अवधी. की नाते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. गंगेचे उदक गंगे जैसे अपि जे देव पित्रोद्दशे माझे मज देती तैसे परी आनानी भावी.
म्हणून ते पार्था मातेन पवतीची सर्वथा मग मनी वाहिली जे असता तेथा आले. यांती देवव्रता देवान पितॄन यांती पितृवत्राहा भूतानि यांती भूतेज्या यांती मध्यान्न जिनोपी माम. मने वाचा करणी ज्यांची भजने देव यांची वाहनी ते शरीर जाते एक क्षणी देवची झाले. अथवा पितरांची व्रते वाहती जयाची जिते जीवित सरली यातयाते पितृत्ववरी का शूद्र देवतादी भूते तींची ज्यांची परम देवते जी ही अभिचारी कातयाते उपासिले तया देहाची जवनी कपिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली. एवं संकल्प वशे फळली कर्मतया मग मीची डोळा देखिला जी कानी मीची ऐकिला मनी मी भाविला वाणीला वाचा सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्कारला जीही दान पुण्यादिके जे काही ते माझी आची मोहरा जीही मातेची नाध्ययन केले जे आत बाहेरी मियाची झाले ज्याचे जीवित्व जोडले मजची लागे जे अहंकारू वाहत अंगी आम्ही हरीसे भूषावळा लागी जे लोभी एकच जगी माझे छिन लोभे जे माझे निकाम सकाम जे माझे नि प्रेम सप्रेम जे माझी या भुली संभ्रम नेनती लोक ज्यांची जाणती मजची शास्त्रे मी जोडे जयाचे निमंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज ते नरना ऐलची कडे मज मिळवून गेले पुढे मग मरणी आणिकीकडे जातील केवी म्हणून मध्याजी जे झाले ते माझे या सायुज्य आले जीही उपचार मिशे दिदले आपण पेमज पै अर्जुना माझ्या ठाई आपण पे नवीन सौरसु नाही मी उपचारे कौ नाही ना कळेगा येथ जाणीव करी तोची नेने आथिले पण मिरवी ते चिवणे आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे अथवा यज्ञ नानादी किरटी का तपे फन जे फुटहुटी ते तृणा एकासाठी नसरे येथ पाहे पा जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे की शेषावनी तोंडागळे बोल की आधी तोही अथृणा तळवते दडे एरू नेती नेती म्हणती म्हणून बुळ बहुडे येथ सनकाधिक वेळे पिसे झाले करिता तापसांची कडसनी कौनू जवळला ठेवी लक्ष्मपाणी तोही अभिमानू सांडूनी पायावनी माथा बाही ना तरी आथिले पण सरसी कौनी आहे लक्ष्मी ऐसी श्रिये सारखी या दासी घरी जीवदे तिया खेळता करीती घरकुली तया नामे अमर पुरे जरी ठेविली तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची तिया जाऊडून जेव्हा मोडती तेव्हा महेंद्राचे रंक होती तिया झाडा येऊ ते जया पाहतील ते कल्पवृक्ष ऐसे जियाची या जवळिका सामर्थ्य घराण्याची या पायिका ते लक्ष्मी मुख्य नायका नमनची येध मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमानी सांडूनी पांडवा ते पावय धुवावाची या देवा पात्र झाली म्हणून थोरपण पालींचे सांडीजे द्युक्ती आघवी विसरीजे जय जगा धाकुटे होईजे ते जवळिक माझी अगा सहस्र किरणाची यादिठी पुढा चंद्र ही लोपे किरटी तेथ खद्योतगा हुटहुटी आपुली नितेजे तैसे लक्ष्मी येचे थोरपण नसरे जेथ शंभूचे ही तपे न पुरे तेथ एर प्राकृत हिंदरे केवी जाणू नाही या लागी शरीर सांडा ओकीजे सकळ गुणांचे लोण उतरिजे संपत्ती मधु सांडिजे पुरवंडी करून तर आता आपल्या 381 नियमांपर्यंत वाचन करत आलो आहोत. आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या सतत माझ्या ठिकाणी युक्त असलेल्या लोकांचा सायुज्य अथवा मतसेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा योग
त्या गोष्टीचा योग, अप्राप्त वस्तूची प्राप्ती वा क्षेम, प्राप्त वस्तूचे रक्षण मी करतो. जे सर्व प्रकारच्या वस्तू वृत्तीसहित चित्ताने मला उगते विकले गेले, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूळ कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना चांगलेच वाटत नाही. आणि पहा, ज्यांना माझ्याकरता जगण्यात आपल्या जीविताची सार्थकता वाटते, याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजाचा भार माझ्यावर येऊन पडला. मग जे जे म्हणून त्यास करावयाचे असते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जगण्याने पक्षी जगते, आपली तहान भूक ज्याला कळत नाही, त्या लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते, त्या मुलाप्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो, किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो, म्हणजे मदविषयक प्रेम त्यांना देतो. याप्रमाणे ते जो हेतू मनात धरतात तो मी त्यांच्या पुढे होऊन त्यास द्यावयास लागतो, आणि दिलेल्यांचे रक्षणही मीच करतो. ज्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे, त्यांच्या ह्या योगक्षेमाचा सर्व भार अर्जुना माझ्यावरच येऊन पडतो. जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची अन्य म्हणून देखील पूजा करतात, ते देखील अर्जुना माझीच पूजा अज्ञानाने करतात. आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्वत्र समान असणारा जो मी त्या मला जाणत नाही, तर अग्नेय, इंद्राय, सूर्याय आणि सोमाय असे म्हणत यज्ञ करतात. ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केले भजन वास्तविक माझेच भजन होत असते, कारण की ह्या सर्व रूपांनी मीच एक आहे. पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा चुकीचा आहे. अर्जुना पहा, झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसताना काय, परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळालाच घातले पाहिजे. किंवा ही 10 इंद्रिय आहेत आणि ही जरी एकाच देहात आहेत आणि यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोहोचतात, असे जरी आहे तरी उत्तम पक्वान करून कानात कसे भरावे, फुले आणून ती डोळ्यावर कशी बांधावी, त्या ठिकाणी पक्वाने ती तोंडानेच खाली पाहिजेत, जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच करावे. अर्जुना, मला न जाणून जे भजन होते ते भजन व्यर्थ, भलत्याच भलते असे होते. याकरता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे, कारण सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि स्वामी आहे. पण ते लोक मला यथार्थ रूपाने जाणत नाही, म्हणून घसरतात. एरवी अर्जुना पहा की या सर्व यज्ञाच्या सामग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे? सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञाचा शेवटही मीच आहे. अशा प्रकारे या यज्ञाच्या आरंभी व अंती असणारा जो मी, त्या मला टाकून हे दुर्बुद्धीचे याज्ञिक देवांना भजले. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले, म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, त्याचप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात. म्हणून हे अर्जुना, ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत, तर ते ज्यांची इच्छा करतात, ज्यांची इच्छा मनात करतात त्या लोकाला जातात. देवाची भक्ती करणारे देवतत्वाप्रत जातात, पितरांची भक्ती करणारे पितृत्वाप्रत जातात, भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात, आणि तसेच माझे पूजन करणारे मद्रूप होतात. मनाने, वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्याचा भजन प्रवाह इंद्रादी देवांच्या मार्गाकडे आहे, त्यांचा देह पडता क्षणी त्यांना स्वर्गात देव शरीर मिळते. अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत, ती व्रते जे अंतःकरणपूर्वक पाळतात, ते मेल्यावर त्यांना पितृलोकांची प्राप्ती होते. किंवा भूतगेतादी शूद्र देवता ही ज्यांची श्रेष्ठ देवते आहेत व त्यांची ज्यांनी जारण, मारण, उच्चाटन इत्यादी तामस कर्मांनी उपासना केली आहे, त्यांची देहरूपी पडदा दूर होतो आणि नंतर त्यास भूतखेतादिकांची गती मिळते. याप्रमाणे ज्यांनी जशा हेतूने कर्म केली गेली असेल ती त्यांना तशी फलरूप होतात. मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानाने माझ्याच गोष्टी ऐकल्या
मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली व वाणीने माझेच वर्णन केले, सर्व अंगाने सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी मला नमस्कार केला व ज्यांनी दान पुण्य इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते. ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्या करताच आयुष्य लाभले आहे, म्हणजे जे आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरिता खर्च करतात. आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, जे जगात माझ्याच लोभाने लोभी आहेत, माझ्या विषयाच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्या विषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून लोकांना जाणत नाही. ज्यांचे शास्त्रे तर मलाच जाणतात, जे अशा मंत्रांचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते. अशा प्रकारे ज्यांनी आपली कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले, त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच त्यांचे माझे स्वरूपाशी निश्चय करून ऐक्य झालेले असते. ते मग मरण समयी इतर गतीस कसे जातील? याकरिता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे, असे माझे भजन करणारे जे आहेत ते माझ्या सायुज्य मोक्ष गतीस जातात. अर्जुना, भक्ताने आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे, मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचाराने कोणालाही वश होत नाही. येथे जो मी परमात्मा स्वरूप जाणले असे म्हणतो, त्यास ते खास कळले नाही असे समजावे. माझ्या पुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा उणेपणा आहे. जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो, तो काहीच झाला नाही असे समजावे. अथवा अर्जुना, यज्ञ, दान किंवा तप यांच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कोणाचा गर्वाचा फुंज असेल, तर त्या यज्ञ, दान, तप वगैरेची गवताच्या काडी इतकी देखील माझ्याजवळ किंमत नाही. अर्जुना, विचार कर. ज्ञानसंपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडाने बोलणारे कोठे आहे काय? तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो वेद तो मी परमात्मा मी असा नाही, मी तसा नाही असे म्हणून फिरतो. म्हणजे मी परमात्मा असा नाही, मी परमात्मा तसा नाही असे म्हणून परत फिरतो. माझ्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सनकाधिक अगदी वेडेपिसे झाले आहेत. तपस्व्याची निवड करून गेले तर जो महादेवाच्या पंक्तीला बसवता येईल असा कोण तपस्वी आहे? त्या शिवाने देखील अभिमान टाकून माझे चरणलोक गंगा मस्तकावर धारण केले. अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे? ज्या लक्ष्मीच्या घरी श्रीयेसारख्या दासी आहेत, त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले, तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातील भावना होणार नाहीत काय? खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी घरकुले वगैरे मोडतात, तेव्हा मोठमोठे इंद्रांसारखे देव रंक होतात. त्या ज्या झाडांकडे एवढेसे पाहतात ते कल्पवृक्ष होतात. जिच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे, अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही. हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याचा अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली, त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला प्राप्त झाली. एवढ्याकरता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केल्याचा खुंज असला तरी तो सर्व टाकून असे काही आपण शास्त्राध्ययन केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी. जगतात अशा प्रकारच्या सर्व प्रकारचे लहानपणा जेव्हा घ्यावा तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते. अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या यत्किंचितही प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा? त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जिथे पुरे पडत नाही, त्या मला परमात्म्याला सामान्य व अजागळ लोक कसे जाणू शकतील? याकरिता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निम्बोलोन करावे, तसेच संपत्तीचा पुंज ओवाळून टाकून द्यावा. अशा प्रकारे आजची आपली माऊलींची
381 ओव्यांचा मराठीत अर्थ इथं वाचून झाला आहे. आतापर्यंत माऊलींनी माझ्याकडून सेवा करून घेतली, त्यासाठी मी माऊलींची खूप कृतज्ञ आहे. रामकृष्ण हरी सर्वांना.